मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इतिहासात प्रथमच भाजपने अध्यक्षपदावर विजय मिळवत नवा राजकीय अध्याय लिहिला आहे। अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अरुण पाटील यांनी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार मनीष पाटील यांचा 14 विरुद्ध 7 मतांनी पराभव करत अध्यक्षपद पटकावले, तर उपाध्यक्षपदी सहकार पॅनलच्या भाग्यश्री भोईर यांची बिनविरोध निवड झाली। या निवडणुकीत परिवर्तन पॅनलने अध्यक्षपदासाठीचा उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपचे उमेदवार अरुण पाटील यांना पाठिंबा दिला। या अनपेक्षित घडामोडींमुळे सहकार पॅनलमध्ये फूट पडली आणि बहुजन विकास आघाडीला मोठा राजकीय धक्का बसला। ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अनेक दशकापासून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीचा प्रभाव राहिला होता। बँकेच्या इतिहासात यापूर्वी कधीही भाजप शिवसेना महायुतीचा अध्यक्ष निवडून आला नव्हता, त्यामुळे यंदाचा निकाल राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। नुकत्याच झालेल्या संचालक निवडणुकीत सहकार पॅनलने 21 पैकी 16 जागांवर विजय मिळवला होता। परिवर्तन पॅनलने 4 जागा तर एका अपक्षाने विजय मिळवला होता, त्यामुळे अध्यक्षपद सहकार पॅनलकडे जाणे निश्चितच मानले जात होते। मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यापूर्वीच ठाणे जिल्हा बँकेवर भाजप शिवसेना महायुतीचा झेंडा फडकेल असा विश्वास व्यक्त केला होता। त्यानंतर सहकार पॅनलमधील भाजप, शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीमध्ये अध्यक्षपदाच्या वाटपावरून चर्चा सुरू झाली। तिन्ही पक्षांना 1.5 वर्ष अध्यक्षपद देण्याचा प्रस्ताव पुढे आला होता। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार पहिले अध्यक्षपद भाजपकडे राहील असा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार सहकार पॅनलचे प्रमुख आमदार किसन कथोरे यांनी विद्यमान उपाध्यक्ष आणि अनुभवी संचालक अरुण पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले। दरम्यान या निकालानंतर भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आजपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाची परंपरा होती, मात्र आता ती परंपरा खंडित झाली असून परिवर्तनाची लाट सहकार क्षेत्रातही पोहोचली आहे। बँकेत प्रथमच कमळ फुललं असून हा बदल जनतेच्या विश्वासाचा आणि नव्या राजकीय परिवर्तनाचा संकेत आहे।